तिहारे लागत प्यारे काजर तारे अति सुकुमारे नैन तिहारे लागत प्यारे काजर तारे। सुरेख. या वंदिशीच्या शब्दांवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण काजळ या शृंगाराबद्दल बोलणार आहोत. 16 शृंगारात एक असा तपशील जो कमी दिसतो पण बोलतो जास्त. काजळ फक्त मेकअप नाही, भारतीय संस्कृतीची सायलेंट सिग्नेचर आहे. अंजनम नेत्रयोः श्रेष्ठम प्रसादयति चक्षुषी कफदोषहरम चैव चक्षुषम हितमेव च. अर्थात डोळ्यांमध्ये काजळ घालणं हे अत्यंत उत्तम. यामुळे डोळ्यांचं सौंदर्य आणि दृष्टी वाढते. तसंच हे कफदोष नष्ट करतं, दृष्टी सुधारते आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हितकारक आहे. अगदी खरं. नववधूच्या डोळ्यांपासून ते लहान बाळाच्या गालबोटापर्यंत काजळ आपल्याकडे फक्त लावलं जात नाही, त्यावर विश्वास ठेवला जातो. डोळ्यात सौंदर्य, कपाळावर काळा ठिपका, वस्तूंवर नजरबट्टू. शतकानुशतक ही छोटीशी काळी खूण आपल्या घराघरात फिरते. छोटासा काळा ठिपका पण पर्सनॅलिटी फुल सिनेमॅटिक. जणू डोळ्यांची ओन सेक्युरिटी सिस्टम, सायलेंट मोड मध्ये पण ऑलवेज अलर्ट. आणि पूर्वीपासून काजळाचे औषधी गुणधर्मही खूप मानले जायचे बर का. डोळ्यांना थंडावा, दृष्टीला तीक्ष्णता, ओलावा टिकवणं, म्हणजे ब्युटी सोबत थोडंसं वेलनेस पॅकेज सुद्धा. म्हणजे एका स्ट्रोक मध्ये स्टाईल, सेफ्टी आणि सोल सुदिंग. करेक्ट. एक काळी रेघ पण लोकीनय लेजेंडरी. मुझे चांद देखना पसंद है, उसे चांद सा दिखना पसंद है. वो भी अपने दाग नहीं छुपाती, आंखों में काजल, माथे पर बिंदी नहीं लगाती. होठों को उन्हीं के हाल पर छोड़ देती है, मुस्कुराकर समाज के सारे बांध तोड़ देती है. उसे कौन सिखाए सजना संवरना, बदलना जाए दुनिया का हाल वरना. मैं खुश हूं कि वो आईने में अपना हाल नहीं देखती. ये वो हाँ नहीं ऐसे बेफजूल के सवाल नहीं पूछती. सोचो अगर वो काजल लगा ले, एक दफा वो अपने उलझे बाल सुलझा ले. ये जमाना रुख ना बदल दे अपना, हर कोई उसके साथ ना चल दे. ये हवाएं रुक ना जाए उसे देखने से कहीं, मेरे महबूब को जब से देखा है मैंने कहीं. क्या बात है. बहुत खूप. पूर्वी आपल्याकडे शृंगारासाठी किंवा तान्ह्या बाळांसाठी वापरलं जाणारं काजळ हे दुकानातलं नसायचं, ते घरच्या घरी बनवलेलं असायचं. कापसाची वात तूप किंवा कॅस्टर ऑइल मध्ये भिजवून दिवा लावायचा आणि त्या ज्योतीवर तांब्याचं किंवा पितळेचं ताट धरायचं. ज्योतीमधून तयार होणारी काजळी त्या ताटावर साठायची. तेच मऊ काळं काजळ. त्यात गुलाबजल किंवा बदाम तेल मिसळून ते अधिक मखमली आणि लावायला सोपं केलं जायचं. असंच काजळ स्वच्छ, सेफ मानत आणि लहान बाळांना काळजीपूर्वक लावत. ओ, केमिस्ट्री. दिव्याच्या ज्योतीत तूप किंवा तेल जळताना इनकम्प्लीट कंबशन होतं आणि त्यातून जो फाईन कार्बन सूट तयार होतो तो वर ठेवलेल्या ताटावर साठतो. तेच काजळ. सो ट्रू. म्हणजे लाईट गिव्हिंग बर्थ टू डार्कनेस. क्लासिक. काजळाचा इतिहास ऐकला ना की सरळ एन्शंट रॉयल्टी वाइब्स येतात. 4000 वर्षांपूर्वीचा प्रवास थेट इजिप्त पासून. आणि विशेष म्हणजे काजळ कुणी एकाने इन्व्हेंट केलेलं नाहीये. काळानं, सौंदर्यानं आणि श्रद्धेनं
ते हळूहळू घडवलं. ऍब्सोल्युटली. इजिप्शियन्सना तर सजायला अतिशय आवडायचं. त्यांच्या भित्तिचित्रातून ते क्लिअरली दिसतं. ते लेड सल्फाइड आणि काही मिनरल्स ह्यापासून बनवलेला गडद काळा रंग डोळ्यांना लावत. पूर्वीचे इजिप्शियन्स इमेजेस जर बघितले तर पहिली नजर त्यांच्या डोळ्यांकडेच जाते, इतके प्रॉमिनंट. म्हणजे त्या काळातही स्मोकी आय लुक ऑन पॉइंट होता. हो, त्याला ते गॅलेना आय पेंट म्हणत. पुरुष आणि स्त्रिया दोघंही वापरायचे, सौंदर्यासाठी, सूर्यप्रकाशापासून संरक्षणासाठी आणि नजरेपासून बचावासाठी. ब्युटी आणि सेफ्टी दोन्ही एकाच स्ट्रोक मध्ये. राईट. मग हळूहळू काजळ इजिप्तच्या बाहेरही पसरलं. आफ्रिकेमधल्या अनेक ट्राईब्सनी सजावटीसाठी आणि स्वसंरक्षणासाठी त्याचा वापर सुरू केला. ट्रेंड एवढा स्ट्रॉंग होता की इंटरनेटची गरजच पडली नाही. लोकांनी डोळ्यानेच शेअर केलं. आय थिंक काजल कम्स फ्रॉम द अरेबिक वर्ड कोल, म्हणजे नाव सुद्धा थोडं फॉरेन रिटर्न. वा, काजळ अगदी वर्ल्ड ट्रॅव्हलर आहे, इजिप्त पासून इंडिया पर्यंत. आणि भारतातही त्याची किती सुंदर नाव आहेत. पंजाबमध्ये सुरमा, तेलुगूमध्ये कटुका, तमिळमध्ये कानमाई, कन्नडामध्ये कडिगे आणि संस्कृतमध्ये कज्जलम. प्रॉडक्ट एकच, पण नावांची फुल जॉईंट फॅमिली. शेवटी काय, डोळ्यातली एक छोटी काळी रेग, पण तिच्या मागे हजारो वर्षांची ब्युटी, बिलीफ अँड सिव्हिलायझेशनची स्टोरी आहे. आता कजरा म्हणल्यावर सुप्रिया हे गाणं तर व्हायलाच पाहिजे बर का. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। लग्नात नववधूच्या शृंगारात काजळ महत्वाचं असतं, कारण ते डोळ्यांना स्पष्ट ठसठशीत रूप देतं. लग्नाच्या दिवशी लाइटिंग, डिस्टन्स, फोटोग्राफी सगळं इंटेन्स असतं. काजळामुळे आय एक्सप्रेशन डिफाईन होतात. ताण तणावाने डोळे थकले असतील तर काजळ म्हणतं रिलॅक्स, आय गॉट यू. प्लस हेडेक्स आणि मायग्रेन्स मध्ये काजळ रिलीफच देतं. आणि कूलिंग इफेक्ट इतका सुदिंग असतो ना, जणू डोळ्यांना मिनी स्पास मिळालं. स्क्रीन टाइम जास्त असेल, इरिटेशन असेल, काजल क्वाइटली फिक्सेस द वाइब. अँड ड्रायनेस हँडल्ड. काजळ मॉइश्चर लॉक करतं, म्हणजे डोळे डेझर्ट मोड मध्ये जात नाही. आणि मला त्याचा सन प्रोटेक्शन रोलही फार महत्वाचा वाटतो बरं का. तेव्हा काही गॉगल्स नव्हते, पण काजळ धूळ, ऊन आणि वाऱ्यापासून प्रोटेक्ट करायचं. इट फ्रेम्स द आय सो ब्युटिफुली. जणू पेंटिंगला परफेक्ट बॉर्डर मिळाली आहे. सडनली एव्हरीथिंग लुक्स कम्प्लीट. अँड रेडनेस, फटीग, काजल सेज आय हँडल इट. वन स्वाइप अँड यू लुक पुट टुगेदर विदाउट ट्राइंग टू हार्ड. And the best part, no discrimination. Every eye shape, every color. Kajal says, you are my type. मी एकदा काजळ लावलं ना की I feel sorted for the day. No constant mirror checks. And that creamy texture glides like butter. Soft look हवंय, blend it. Bold, dramatic look, layer it. सो काजळ म्हणजे फक्त एक रेष नाही. तुमचे डोळे फक्त दिसत नाहीत, ते बोलायला लागतात.
रोज रोज आँखों तले, रोज रोज आँखों तले, ला 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 ला, हो रोज रोज आँखों तले एक ही सपना चले, रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख्वाब का दिया जले, हो रोज रोज आँखों तले एक ही सपना जले, रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख्वाब का दिया जले, हो रोज रोज आँखों तले. आज आपण बोलतोय डोळ्यांबद्दल, बट नॉट जस्ट आईज, ड्रामॅटिक स्टोरी टेलर्स. डान्समध्ये बॉडी तर बोलतेच, पण आईज दे विस्पर, स्क्रीम, कन्फेस, सगळं एकाच वेळी. हो ना शोभा? एक्झॅक्टली. म्हणून कुठल्याही इंडियन क्लासिकल डान्स फॉर्म मध्ये काजल म्हणजे ऑप्शनल नाही, एसेन्शियल इक्विपमेंट. काजळ लावलं की डोळे लिटरली HD मोड मध्ये जातात. म्हणजे कसं ग? आरतीताई, बोल्ड काजल लाईन्स मुळे एव्हरी ग्लान्स, एव्हरी लुक बिकम्स क्रिस्टल क्लिअर, ॲज इफ दी आईज आर सेइंग क्लोजअप रेडी आहे, कॅमेरा कुठे? राईट. कारण डान्स म्हणजे फक्त स्टेप्स नाहीत बरं का, इट्स अभिनया, भाव, भावना, कथा सगळं डोळ्यातूनच एक्सप्रेस होतं, नाही का? ऍब्सोल्युटली. सो काजल बिकम्स लाईक अन अंडरलाईन मार्कर. हे बघा, इथे इमोशन्स आहेत. आणि मग एंट्री होते कथकलीची. इथे काही काजळ सटल नाहीये हा, फुल ऑन ड्रामा. कॅरेक्टर्स लिटरली पेंटेड असतात. हिरो, विलन, देव, राक्षस. आईज टेल यू एव्हरीथिंग बिफोर दे इवन मूव. म्हणजे बेसिकली काजळ इजंट जस्ट मेकअप, इट्स कॅरेक्टर डिझाईन. विदाउट इट एक्सप्रेशन आहे, पण इम्पॅक्ट डेफिनेटली लेस ड्रामॅटिक. And that's the beauty. So next time you see those bold eyes on stage, don't just admire the beauty. थोडं थांबा आणि ऐका, because those eyes, they are not just looking at you, they are telling you a story. नैना तेरे कजरारे हैं, नैनों पे हम दिल हारे हैं, अनजाने ही तेरे नैनों ने वादे किए कई सारे हैं, सांसों के ले मध्यम चले तो से कहे बरसेगा सावन, बरसेगा सावन, झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे, आओगे जब तुम ओ साजना, अंगना फूल खिलेंगे, आओगे जब तुम ओ साजना, अंगना फूल खिलेंगे. आजचा शृंगाराचा प्रवास भारी पोएटिक आहे. काजळापासून कजरीपर्यंत डोळ्यातली रेष आणि मनातला स्वर एकच वाईब, रूप वेगवेगळी. कजरी उत्तर भारतातली अतिशय लोकप्रिय लोकसंगीताची शैली. तिचे रूट्स फोक मध्ये आहेत, पण क्लासिकल आणि सेमी क्लासिकल परंपरेतून
तिला खूप उंची मिळाली आहे. नावातच जादू आहे नाही. कजरी ही काजळ शब्दावरूनच आली असावी असं मानलं जातं. जसं काजळ डोळ्यांना गहिरेपण देतं, तसं कजरी मनाला डेप्थ देते. वन ब्युटिफाईज द आईज अँड द अदर द फिलिंग. हो, कजरी म्हणजे पावसाची चाहूल, काळे भोर ढग, उन्हातून मिळालेला दिलासा. जणू आकाशानेच काजळ लावलंय. थोडं स्मज, थोडं ड्रामॅटिक. आणि तिचं खरं घर मिर्झापूर. कजरीचा ऍड्रेस विचारला ना तर मिर्झापूर उत्तर प्रदेश असंच उत्तर येईल. आम्ही गाणं शिकत असताना ना आमच्या ताईंनी एक गोष्ट सांगितली होती बरं का. सांग ना गोष्ट. कजरीचा आत्मा विरहात आहे. कजली एक स्त्री, नवरा दूरदेशी. पावसाळा येतो आणि एकटेपण अगदी असह्य होतं. मग ती कजली गावातल्या कजमल देवीच्या पायाशी जाऊन रडते आणि ते रडणं हळूहळू सुरात बदलतं. तिथेच जन्म होतो कजरीचा. दुःखाचं रूपांतर संगीतामध्ये. खरंच काही भावना बोलता येत नाहीत, त्या गाव्या लागतात. हो ना. उत्तर प्रदेशात कजरीचे 2 प्रकार. एक रंगमंचावर सादर होणारी क्लासिकल टच असलेली, आणि दुसरी माझी फेवरेट, धुन मुनिया कजरी. पावसाळी संध्याकाळ, स्त्रिया अर्धवर्तुळात नाचतायत, गातायत. नो स्टेज, नो स्पॉटलाइट, फक्त मन मोकळा करणारा स्वर. अशा गाण्यांना प्रेक्षक लागत नाहीत, ते स्वतःच क्षण निर्माण करतात. रसूलनबाई, सिद्धेश्वरी देवी, मालिनी अवस्थी, उर्मिला श्रीवास्तव, अजिता श्रीवास्तव, शोभा गुरटू, देवकी पंडित, अश्विनी भिडे देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती, they all have taken the Kajri to a very popular level. तर काजळ डोळ्यांना सुंदर करतं आणि कजरी मनाला. जेव्हा पावसाचे ढग दाटतात तेव्हा फक्त पाऊसच नाही, आठवणीही बरसतात. आणि कजरी ती त्या आठवणींचा स्वर आहे, हळूच मनात उतरलेला. सुप्रिया, एक झलक होऊन जाऊन दे. घिर आई है कारी बदरिया, घिर आई है कारी बदरिया, हाँ राधे बिन लागे ना मोरा जिया, घिर आई है कारी बदरिया, राधे बिन लागे ना मोरा जिया. छिन जमुना तट, छिन कुंजन में, छिन जमुना तट, छिन कुंजन में, बिरह बिधा से, बिरह बिधा से जले मोरा मनवा, राधे बिन लागे ना मोरा जिया, घिर आई है कारी बदरिया, हाँ राधे बिन लागे ना
मोराचिया. काजळ फक्त ब्युटी नाही, एकेकाळी ते सायलेंट रिबेलियन होतं. रिबेलियन. काजळ आणि रेबेलियन, इंटरेस्टिंग. ऍब्सोल्युटली रिअल. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्त्रिया मुद्दाम काजळ लावायच्या, ब्रिटिश ब्युटी स्टँडर्ड्सना चॅलेंज करायला. म्हणजे फेअर स्किन, युरोपियन लुक्स, याला एकच उत्तर: वी डिफाईन आवर ओन ब्युटी. म्हणजे नजरेतून बोललेलं स्वातंत्र्यच होतं की ते. सो नॉट एन आयलाइनर, अ रेसिस्टन्स लाईन. न आवाज न आंदोलन, फक्त मेसेज, लाऊड अँड क्लिअर. म्हणूनच शृंगार कधी कधी सजावट नसतो, तो असर्शनही असतो. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली, तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझी, स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्टतेची. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे, यशोयुतां वंदे. जयोस्तुते, जयोस्तुते श्रीमहान् मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे, यशोयुतां वंदे, वंदे वंदे. काजळाची गोष्ट फक्त सौंदर्याची नाही, ती आहे नजरेतल्या सत्तेची. काय? अरे वा, मग सांग ना पुढे. इजिप्तची नेफर्टिटी, ती शिल्पातली नजर आठवते? गडद काजळ, रेखीव डोळे, ते फक्त सजणं नव्हतं, तो होता अधिकार. म्हणजे तिचा लुकच तिची ओळख. हो ना. आणि मग क्लिओपॅट्रा, तिचं काजळ धाडसी, सरळ, निडर. आणि एलिझाबेथ टेलरनी जेव्हा क्लिओपॅट्रा साकारली, ते आयकॉनिक विंग काजळ त्या काळी अगदी फॅशन झालं होतं. इजिप्त असो किंवा भारत, काजळ म्हणजे रंग नाही, इट वॉज अन आयडेंटिटी. आता भारताकडे वळूया. खजुराहो टेम्पल, स्पीकिंग स्कल्पचर्स ऑफ काजल रिच्युअल्स. आणि लायनेस ऑफ काश्मीर, राणी डिड्डा, तिची नजर रणनीतीसारखी आणि काजळ तिचं शस्त्र. राजपूत राण्या, राणी पद्मिनी, काजळातलं सौंदर्य आणि स्वाभिमान दोन्ही एकदम ठळक. आणि मुघल काळ, नजाकत पण प्रभाव तितकाच. नूरजहां, मुमताज महल, मऊ काजळ पण निर्णय घडवणारी नजर. आणि मग रणरागिणी राणी लक्ष्मीबाई, हातात तलवार, डोळ्यात काजळ, नजरच पुरेशी होती. तेजस्वी सौंदर्य आणि शौर्य. आणि पंजाबची महाराणी जिंद कौर, सुरम्याने अजून ठसठशीत झालेली तिची राजस नजर. काजळ म्हणजे फक्त छान दिसणं नाही, ती म्हणजे नजर, नजरिया आणि नजरेतली सत्ता. अशी ही काजळाची कहाणी. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला सांगा. तुमच्याकडे काजळाबद्दल आणखीन छान गोष्टी असल्या तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा. लवकरच घेऊन येऊ आणखीन एका शृंगाराची अशीच रंजक गोष्ट. जुन्यातलं शहाणपण आणि नव्याची एनर्जी, परंपरेचा पाया आणि नव्या विचारांचे पंख म्हणजे मातरम.